श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारचं जे बेल आयकॉनचं बटन आहे ते प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर चला करू व्हिडिओला सुरुवात. तर पहा, उद्या आहे त्रिपुरारी पौर्णिमा आणि या पौर्णिमेला कार्तिक पौर्णिमा असं देखील म्हटलं जातं. तर कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी स्नान करण्याला खूप सारं महत्त्व आहे. त्यामुळे पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान केल्याने जे काही सर्व पापं असतात आपले, जे कळत नकळत आपल्याकडून घडले जातात, तर ते नष्ट होऊन जातात. ही पौर्णिमा जी आहे तर ती आज सुरू होणार आहे 3:54 आणि त्याची समाप्ती जी आहे तर ती सोमवारी म्हणजे उद्या 1:35 याची समाप्ती होणार आहे. त्यामुळे ज्यांना सत्यनारायण करायचं आहे तर बघा, सत्यनारायण हे आपल्याला आजच करावे लागेल, कारण उद्या ही तिथी जी आहे तर ती 1:35 संपणार आहे. जरी ती तिथी सूर्याने बघितलेली असली तरीसुद्धा सत्यनारायण हे आपल्याला आजच संध्याकाळी करायचं आहे. त्याचबरोबर ज्या काही वाती आपण त्रिपुरारी पौर्णिमेला जाळत असतो तर त्या वातीसुद्धा आजच संध्याकाळी आपल्याला जाळायच्या आहेत. याचं कारण असं आहे की जो प्रदोष काळ असतो तर त्या प्रदोष काळामध्ये आपण सत्यनारायण करत असतो आणि पौर्णिमेचा प्रदोष काळ, आता उद्या ती पौर्णिमा 1:35 तर संपणार आहे. मग संध्याकाळचा तो प्रदोष काळी ती पौर्णिमा राहत नाही. त्यामुळे आज प्रदोष काळामध्ये आपल्याला सत्यनारायण पूजा करायची आहे. तर बघा, जी कार्तिक स्वामींचं दर्शन आहे तर ते आपण वर्षभर घेऊ शकत नाही. ते आपण फक्त ह्या त्रिपुरारी पौर्णिमेलाच घेऊ शकतो. त्यामुळे आज संध्याकाळ, आता बघा, कार्तिक स्वामींचे वर्षभर आपण दर्शन का घेऊ शकत नाही? आपण त्रिपुरारी पौर्णिमेलाच का कार्तिक स्वामींचं दर्शन घेऊ शकतो? तर ह्या बाबतीत प्रत्येकाला माहीतच असेल. परंतु बघा, प्रत्येकाच्या गावामध्ये एकतरी कार्तिक स्वामीचं मंदिर असन आणि जर नसेल तर मग तुम्ही आपले स्वामी समर्थांचं केंद्र आहे तर त्या केंद्रामध्ये जाऊन आज 4 वाजल्याच्या नंतर तुम्ही ह्या केंद्रामध्ये जाऊन यांचं दर्शन घेऊ शकता. त्याचबरोबर तुम्ही उद्या 2 वाजेपर्यंत कार्तिक स्वामींचं दर्शन घेऊ शकतो, कारण वर्षभर मग आपल्याला त्यांचं दर्शन घेता येणार नाही. त्रिपुरारी पौर्णिमेलाच त्यांचं दर्शन घेतलं जातं. आता बघा, वर्षभर आपण कार्तिक स्वामींचं दर्शन का घेऊ शकत नाही? तर बघा, एकदा काय झालं होतं की भगवान श्री शंकर आणि माता पार्वती हे दोघे बसलेले असताना, आपल्या सर्वांना माहीत आहे कार्तिक स्वामी हे भगवान शंकर आणि माता पार्वतीचे पुत्र आहेत आणि गणपती बाप्पा देखील आहेत. तर हे दोघं जेव्हा त्यांच्यासमोर असताना, असं बसलेले असताना, तर त्यांना दोघांनाही शर्यत लावली होती की तुमच्यापैकी जो कोणी पूर्ण ब्रह्मांडाचं चक्कर मारून येईल, म्हणजे पूर्ण प्रदक्षिणा घालून येईल, पहिल्यांदा येईल, तर असं त्यांचं ठरलं होतं. आणि कार्तिक स्वामी काय करतात, लगेचच पूर्ण ब्रह्मांडाला चक्कर मारायला जातात. म्हणजे पूर्ण सृष्टीला ते एक चक्कर मारायला लागतात, म्हणजे प्रदक्षिणा घालायला लागतात. परंतु गणपती बाप्पा जे आहेत तर ते आपले बुद्धिमान आहेत. ते आपल्या जे माता पिता आहेत तर त्यांनाच प्रदक्षिणा घालतात. तर गणपती बाप्पा प्रदक्षिणा घालून बसलेले असतात आणि कार्तिक स्वामी असं विचार करतात की मी प्रदक्षिणा घालत आहे आणि हा अगोदरच कसं काय प्रदक्षिणा घालून आला? तर त्यावेळेस माता पार्वती आणि माता शंकर भगवान म्हणतात की तू जिंकलेला नाही. गणपती बाप्पा अगोदरच पूर्ण सृष्टीला दर्शन करून बसलेले आहेत. तर हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. तर त्या रागाच्या भारामध्ये कार्तिक स्वामी माता पार्वतीला शाप देतात की माझं तू दर्शन जे आहे तर ते वर्षभर घेऊ शकणार नाहीस, फक्त तू कार्तिक महिन्यामध्येच माझं दर्शन घेऊ शकतो. तर बघा, त्यामुळेच आपल्याला हे कार्तिक स्वामींचं जे दर्शन आहे तर वर्षभरामध्ये एकदाच होतं आणि ते बी कार्तिक महिन्यामधील पौर्णिमेला. त्यामुळे आपल्याला ही जे काही दर्शन आहे तर ते पौर्णिमेत संपण्याच्या अगोदरच घ्यायचं आहे. आता बघा, आपल्या आई मुलांमध्ये भरपूर वेळा वाद होतात. तसंच त्याप्रमाणेच बघा, कार्तिक स्वामी आणि जी पार्वती माता आहे तर त्यांच्यामध्ये वाद होतात आणि अशा प्रकारे त्यांचं दर्शन हे वर्षभरातून एकदाच केलं जातं. तर पहा, आपल्याला जर असं वाटत असेल की आपल्या मुलामध्ये आईमध्ये दुरावा आलेला आहे, आपल्या मुलाने आपल्यापाशीच येऊन राहावे, किंवा मग आपला मुलगा हा जर आपल्याशी अबोला धरत आहे, बोलत नाही, त्या 2 भावांमध्ये पटत नाही,
आहे, त्या दोघांमध्ये पटावे, एकत्र यावे असं जर प्रत्येक आईला वाटत असेल तर पहा, कार्तिक स्वामींचं जे दर्शन आहे तर ते तुम्ही आज 4 वाजल्यापासून ते उद्या 2 वाजेपर्यंत नक्की घेऊ शकता आणि हे प्रत्येक आईने यांचं दर्शन घ्यायचं आहे. तर बघा, आपल्याला आज उपाय काय करायचा आहे, तर आज आपल्याला 4च्या नंतर हा उपाय करायचा आहे आणि उद्या 1-2 वाजेपर्यंत आपण हा उपाय करायचा आहे. तर पहा, आपल्याला आपल्या मुख्य जो दरवाजा आहे तर त्या दरवाजाच्या पाठीमागे असे शब्द लिहायचे आहेत ज्यामुळे आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे जे काही दुरावे असतील तर ते दुरावे कमी होतील. आई मुलांमधल्या नात्यामधला जो दुरावा आहे तो कमी होऊन जाईल, म्हणजे जो दुरावा पुढे निर्माण होणार आहे तो सुद्धा होणार नाही. बघा, आपल्याला काय लागणार आहे यासाठी, तर अष्टगंध लागणार आहे. तर अष्टगंध घ्यायचा आहे आणि आपल्या दरवाजाच्या पाठीमागे आपल्याला हे नावे लिहायचे आहे. तर बघा, ती नावे कोणती आहेत, तर बघा, रात्री चंद्रोदयाच्या वेळेस आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला काही शब्दांचं स्मरण करायचं आहे आणि काही शब्दांचं स्मरण करताना आपल्याला अष्टगंधाने काही शब्द लिहायचे आहेत. तर कोणत्या शब्दांचे स्मरण करायचे आहे, तर पहिली गोष्ट आहे ती पार्वती, दुसरी संभूती, तिसरी प्रीती, चौथी संतती, 5वी अनुसया व क्षमा. या 6 कृतिकांचे स्मरण करून आपल्याला स्वतःच्या घराच्या प्रवेशद्वाराच्या मागील बाजूस अष्टगंधाने कार्तिकेय, खंडनी, खडगी, वरुण, हुताशन व सशुक अशी नावे लिहावीत व त्या नावांची पंचोपचार पूजा करावी. तर अशी ही नावं आपल्याला लिहायची आहेत. जी नावं आपल्याला लिहायची आहेत किंवा स्मरण करायची आहेत तर ती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देईल, कारण प्रत्येक गोष्ट आपल्या लक्षात राहीलच असं नाही. तर यामुळे आपल्याला ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी नक्की लिहून देईन. तर अशा प्रकारे ही जी नावं आहेत तर ती आपल्याला मुख्य दरवाजाच्या पाठीमागच्या साईडला अष्टगंधांनी लिहायची आहेत. ते बी रात्री जो चंद्रोदय होतो तर चंद्रोदयाच्या वेळेसच करायचं आहे. जरी आपल्याला आभाळ आल्यामुळे दिसला नाही तरी पण मग तुम्ही चंद्रोदयाची जी वेळ आहे त्याच्यानंतर लिहिलं तरी चालेल. तर पहा, हे आपल्याला वर्षातून एकदाच करता येणार आहे आणि हे कार्तिक त्रिपुरारी पौर्णिमेलाच आपल्याला करायचं आहे. त्यामुळे आजही संध्याकाळी पौर्णिमा लागणार आहे, म्हणजे आजही पौर्णिमा 3 वाजल्याच्या नंतर सुरू झालेली आहे. त्यामुळे आज संध्याकाळी आपल्याला ही नावे लिहायची आहेत आणि पहा, ही नावे तुम्ही उद्या 2 वाजेपर्यंत कधीही लिहिली तरी चालेल, परंतु चंद्रोदयाच्या वेळेस जर आज आपण लिहिली तर अतिउत्तम राहील. तर ही जर नावे आपण लिहिली तर आपले मुलांचे आयु आरोग्य, घरामध्ये सुख समृद्धी या सर्व गोष्टी येत राहतात. आता बघा, तुम्हाला जर घरामध्ये सुतक असेल, विटाळ असेल किंवा मग तुम्हाला मासिक धर्म असेल तर मग तुम्ही स्वतः हा उपाय नका करू. जर मासिक धर्म असेल तर मग तुम्ही तुमच्या मिस्टरांना, मुलांना, मुलींना, कुणालाही दुसऱ्यांना हा उपाय करायला लावू शकता. आणि ह्या जे काही नावं आपण लिहिलेल्या आहेत तर त्यांची पंचोपचार आपल्याला पूजा करायची आहे. म्हणजेच काय, त्यांना हळदी कुंकू, अक्षदा, गंध लावून त्यांचे धूपदीप दाखवून फूल अर्पण करून त्यांची पूजा करून आपल्याला नमस्कार करायचा आहे. तर अशा प्रकारे जर आपण केलं तर आपल्या घरामध्ये धन, धान्य, समृद्धी ह्या गोष्टी तर राहणारच आहेत. त्याचबरोबर मुलांचे आणि आईचे नातेसुद्धा घट्ट होणार आहे आणि त्यांच्यामध्ये दुरावा हा कमी होणार आहे. तर चला, इथेच करते व्हिडिओचा एंड. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.